नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवरच हल्ला करत आपलं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं महाराजांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचं धक्कादायक कारण आता समोर आलंय. ही घटना घडली त्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास महाराजांनी गडावरील सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर महाराज स्वतः खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केलं. महाराजांनी नेमकं असं का केलं याबाबत स्वतः महाराजांनीच खुलासा केला आहे. जय श्रीराम. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. कोणी काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर गडावर येणार आहे. जय श्रीराम. दरम्यान आदिनाथ शास्त्री महाराज यांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. जेव्हा महाराज आले आपल्या इकडे तर थोडी परिस्थिती गंभीर होती. रक्तस्राव बऱ्यापैकी झाला होता. ॲक्सिडेंटल इंजुरी होती आणि आले तेव्हा आमची पूर्ण फर्स्ट एड जी टीम आहे ती रेडी होती इथे. तर त्यांना आपण ICUत पहिले स्टेबलाइज केलं. त्यांचं सगळे व्हायटल्स आपण चेक केले, ते सगळे नॉर्मल केले. रक्तस्राव आपण थोडं टेम्पररीसाठी टाईमसाठी आपण तो बंद केला, रक्तस्राव जो होत होता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की एक आपल्याला ऑपरेट करायला लागेल. ऑपरेशन पण इमिजिएटली इमर्जन्सी आपण ते प्लॅन केलं. भूलतज्ञ डॉक्टर पण आले. डॉक्टर सचिन लांडगे भूलतज्ञ डॉक्टर होते आपल्यासोबत. आणि ऑपरेशनमध्ये अगदी छान रीतीने आपण रक्तस्राव बंद करून ती जागा परत दुरुस्त नीट केली. ॲक्सिडेंटल इंजुरी जी झाली होती तिथे त्या टीममध्ये मी डॉक्टर स्वतः हर्षवर्धन तन्वर यूरोसर्जन, माझ्यासोबत डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर गोविंद कासट सर, हे सगळेजण उपलब्ध होते. आणि आता महाराज एकदम परिस्थिती चांगली आहे, आउट ऑफ डेंजर आहे. जे काय गोष्टी आहेत एकदम चांगल्या रीते आपण पार पडलेल्या आहेत. स्टेबल आहेत एकदमच आणि काहीच काळजी करण्यासारखं नाही राहिलेलं. मी सांगू इच्छितो की आज आपण इथे सगळ्या महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेने आपण इथे जमलेला आहात. एक फक्त डॉक्टर या नाते माझी विनंती राहील सगळ्यांना की आता आपण महाराजांना अत्यंत विश्रांतीची गरज आहे. तर आपण सगळ्यांनी ही भावना मनात ठेवा की आज आपण ज्या श्रद्धेने इथे आलोत, नक्कीच प्रेमापोटी झालेत, पण महाराजांना जी आरामाची गरज आहे किंवा आपण जितकी गर्दी कराल भेटण्याची, तर भेटणं टाळलेलं सध्याला एक आठवड्याभरासाठी गरजेचं आहे. क्रॉस इन्फेक्शन्स होतात, आपल्यानी जंतुदोष तिथे जाऊ शकतो. तर आपण भेटणं टाळूया. आणि मोनिकाताई पण आहेत, अक्षयदादा पण आहेत, त्यांनी आता जस्ट महाराजांची भेट घेतलेली आहे. त्यांनी पण परिस्थिती बघितली आहे, त्यांची प्रकृती अगदी स्टेबल आहे. सो काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.